श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अखेर पूर्णत्वाला जाणार का? करिअरमध्ये अपेक्षित बदल घडतील का? आर्थिक स्थैर्य वाढेल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होईल का? प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होईल का? तुमच्या मनातील संभ्रम दूर होऊन योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने बुद्धिमान, शिस्तप्रिय, मेहनती आणि प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्या असतात. या आठवड्यात तुमची हीच वैशिष्ट्ये तुमच्या यशाचे प्रमुख कारण ठरतील. काही कामांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल, परंतु त्याचे फळही तितकेच समाधानकारक मिळेल. ग्रहस्थिती सांगते की हा आठवडा संयम, नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुमच्या जीवनात अनेक शुभ बदल घडवून आणू शकतो. घाई न करता योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनेक संधी तुमच्या हातात येऊ शकतात. हा आठवडा तुमच्यासाठी आत्मपरीक्षण, प्रगती आणि नवीन संधींचा ठरेल. मागील काही दिवसांपासून ज्या गोष्टींबाबत मनात शंका होती त्या हळूहळू दूर होतील. तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल आणि लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते, जी भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण न झाल्यामुळे थोडी निराशा वाटू शकते, परंतु आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती वेगाने सुधारू लागेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या रेडिक्यूव्या लागतील, पण त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवणे आणि अनावश्यक चिंता टाळणे हेच तुमच्या यशाचे रहस्य ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल. तुमच्या अचूक कामामुळे आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. कार्यालयात तुमच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. बढती, वेतनवाढ किंवा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना शुभवार्ता मिळू शकते. मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने सहभागी व्हा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळतील, जुने व्यवहार पूर्ण होतील आणि नवीन करार होण्याची शक्यता आहे. उत्पादन, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण, लेखा, तंत्रज्ञान, सल्लागार सेवा आणि ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक कागदपत्र नीट तपासा. भागीदारीमध्ये स्पष्ट संवाद ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मजबूत राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. काही व्यक्तींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक आत्मविश्वास वाढेल. मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, आरोग्य, मुलांचे शिक्षण किंवा वाहनाशी संबंधित खर्च वाढू शकतो. मोठी खरेदी करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करा. कोणालाही पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. बचत वाढवण्यासाठी नवीन योजना सुरू करू शकता. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत एखादी आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेम, विश्वास आणि सहकार्याने भरलेले राहील. घरातील सदस्यांशी संवाद अधिक चांगला होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटतील. तुमच्या समजूतदारपणामुळे घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या सल्ल्याला महत्त्व देईल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांचे आगमन किंवा कौटुंबिक समारंभामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो. अनेक दिवसांनंतर संपूर्ण कुटुंब एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या खूप सुंदर ठरणार आहे. प्रिय व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद होईल. नात्यातील गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक मजबूत होईल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याची तयारी दोघांमध्ये दिसून येईल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली भेट किंवा एकत्र वेळ घालवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढवणारा ठरेल. जोडीदाराच्या यशामुळे आनंद मिळेल. घरगुती जबाबदाऱ्या एकत्र पार पाडल्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. काही जोडपी भविष्यातील आर्थिक किंवा कौटुंबिक नियोजनावर चर्चा करू शकतात. छोटासा प्रवास किंवा एकत्र घालवलेले सुंदर क्षण नात्याला नवसंजीवनी देतील.
शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा शिष्यवृत्तीची संधी मिळू शकते. संशोधन, लेखन, विज्ञान, वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुमच्या कामगिरीतही सुधारणा दिसून येईल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग अनुकूल आहेत. कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास केवळ आनंददायीच नव्हे तर आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकतो. काही नवीन व्यक्तींशी ओळख होईल, जी भविष्यात उपयुक्त ठरेल. धार्मिक किंवा निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचा योग संभवतो. अशा प्रवासामुळे मन प्रसन्न होईल आणि मानसिक तणाव कमी होईल. वाहन चालवताना घाई टाळा. प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे आणि वस्तू आधीच तपासून ठेवा. परदेश प्रवासाचा विचार करणाऱ्यांसाठीही काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा अध्यात्माकडे अधिक कल राहील. मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि जप यांचा आधार घ्या. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखाद्या संतांचे विचार किंवा आध्यात्मिक ग्रंथ तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. भूतकाळातील काही अनुभवांकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल. या आठवड्यात केलेले सत्कर्म भविष्यात शुभ परिणाम देईल. उपाय. दररोज भगवान श्री गणेश आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. बुधवारी गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम बुं बुधाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, वही किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. घरात सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. पक्ष्यांना धान्य आणि पाणी ठेवण्याचा संकल्प करा. बोलताना कठोर शब्दांचा वापर टाळा आणि संयम राखा. कोणताही महत्त्वाचा आर्थिक निर्णय अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच घ्या. हा आठवडा कन्या राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास, आर्थिक सुधारणा आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा आहे. करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि व्यवसायात विस्ताराच्या संधी निर्माण होतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मजबूत राहील जरी काही आवश्यक खर्च समोर येतील. कुटुंबात आनंद, प्रेम आणि एकोपा वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल तर वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशदायी ठरेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. संयम, शिस्त, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या संधींचे सोने करू शकाल. हा आठवडा तुमच्यासाठी मेहनतीचे यश, आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधींची सुवर्ण सुरुवात ठरण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.